वाजले आहे जवळपास संध्याकाळचे 7:30 आणि मी बनवत आहे आज रव्याचं उत्तपम बनवत आहे. सो उत्तपम करते आहे, त्यानंतर राजासाठी स्वयंपाक करते म्हणजे भात आणि काहीतरी त्याच्यासोबत बनवून देते. सो ते खायचे, त्याला जास्त काही आवडत नाही, म्हणजे थोडेफार 1-2 त्यांनी खाल्ले तर खाल्ले, बाकी तो खूप असं पोटभर म्हणून खात नाही. सो त्यासाठी सेपरेट करून देता. इथं दिवा लावून घेतला मी. सो ह्या एरियामध्ये फुलं तर एवढे महाग मिळत आहेत की खूप जास्त, म्हणजे आणि ते पण फ्रेश मिळत नाहीत. मला म्हणजे असं इवन व्हेजिटेबल्स घेताना पण असं सॅटिस्फॅक्शन होत नाही आहे. बघू आता हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी हॅबिट व्हायला किंवा वेळ माहीत करायला वेळ लागेल, कारण अजूनही आम्ही त्याचं प्रॉपर मार्केट भरतो व्हेजिटेबल्सचं, तिथं अजून गेलेलो नाही आहे. कारण ऑलमोस्ट वेळ होऊन जातो जेवण वगैरे करून, आणि अन्वीला घेऊन तेवढा गर्दीच्या मार्केटमध्ये फिरण्यामध्ये थोडासा टास्क आहे, त्याच्यामुळे अजून जाणं झालेलं नाही आहे. सो चला करून घेते. त्याबरोबर करते आहे मी टोमॅटोची कच्ची चटणी. नॉर्मल मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे. याच्या आधी 1-2दा मी शेअर केलेला आहे व्हिडिओमध्ये. सो झाकणीवरून एक गोष्ट आठवली. त्या दिवशी कढी करताना जस्ट फोडणी घातली, म्हणजे मिरची कढीपत्ता घातला. त्यानंतर अचानक म्हणजे बाहेर उडू नये म्हणून मी एक प्लेट झाकली. तो प्लेट लिटरली त्या गंजामध्ये फिक्स झाली. ते अजूनही गेले 2 दिवस झाले जशीच्या तशी आहे, पण निघतच नाही आहे. जर कुणाला ट्रिक माहिती असेल ती कशी काढायची आहे तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. 2-3 दिवस झालं ते गंज तसंच आहे न घासता, कारण प्लेटच त्यातली निघत नाही आहे. सो ग्राइंड करून घेते आधी सगळं, म्हणजे ॲट अ टाईम आधी सगळं कापून घेते जेवढं पण कट करायच्या गोष्टी आहेत, म्हणजे पटापट मग बनवायला वेळ लागत नाही. सो कढीपत्ता पण ऑलमोस्ट खराब झाला. सो आपलं नेक्स्ट जो व्हिडिओ आहे हॉल क्रेझचा, तो ऑलरेडी आज लाईव्ह झालेला आहे. त्याचं जे ड्युरेशन आहे वीकमधून 2दा तो अपलोड केला जाईल. एक आहे ट्यूजडेला आणि दुसरा आहे फ्रायडेला. सो असं वीकमधून 2 दिवसच ते व्हिडिओ अपलोड करण्यात येईल, कारण पार्सल येणे, ते व्हिडिओ तयार करणे, एडिट करणे, ह्या गोष्टीला खूप वेळ लागतो. आज दिवसभर मी तेच करते, कंटिन्यू पार्सल रिसीव करते. सो भरपूर पार्सल आज आलेले आहेत आणि लवकरच आपले समोरचे व्हिडिओ पण येणार आहेत. सो ही एक छोटीशी रूम तयार करून घेतली मी. ॲक्च्युली ही आमची 3rd बेडरूम आहे. इथे सगळं जेवढं पण एक्स्ट्राचं सामान आहे आमचं ते सगळं डंप करून ठेवलेलं आहे, कारण ही रूम अजून सेट केलेली नाही आहे, कारण ही यूजमध्ये नसल्यामुळे. इथे रिंग लाईट्स आहे, त्याच्यानंतर थोडंफार मी जे शूट करते त्याचं, आणि इथे सगळे पार्सल्स आहेत. हे जस्ट आत्ता आलेलं आहे. हे आलं, ते साडी एक आली, बाकी ते इयररिंग्सचं आहे. सो असं ऑलमोस्ट सगळं सुरू आहे आता. सो लवकरच तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तुमच्यापर्यंत ते नोटिफिकेशन येईल. सो चला मी स्टँडवर लावते आधी मोबाईल, कारण त्याशिवाय मला स्वयंपाक करता येणार नाही. शेगडी आहे ही एवढी जुनी आहे, म्हणजे आता एक्झॅक्ट आठवत नाही मला कधी घेतलेली, कुठल्या वर्षी घेतली, पण 2000 मे बी 16-17ला वगैरे घेतली असेल, कारण मी शिकत होते नागपूरला त्यावेळेला. ही रूमवर होती माझ्या. सो तेव्हापासून ही शेगडी माझ्याकडे आहे आणि लिटरली एवढे गरम होतात त्याच्यावर म्हणजे की आतापर्यंत जेवढे चटके लागले नसतात तेवढे चटके मला या शेगडीवर लागलेले आहेत. सो मी सध्या काही कारणामुळे चेंज करत नाही आहे, कारण मला हवा तेवढं मी वेळ नाही देऊ शकत आहे त्या गोष्टीसाठी, त्यामुळे मी आता चेंज करत नाही. जसं आहे तसंच राहू देते. 1 वर्षानंतर वगैरे मग मी चेंज करेन, कारण मला प्रॉपर शेगडी घ्यायची आहे बघून व्यवस्थित, कारण त्या गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो. प्रॉपर मार्केटला जावं लागतं, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. सो असं सगळं आहे. त्याआधी मटेरियल तयार करून घेते. टोपणसाठी असं सगळं मिक्स करून घेतलं.
आधी. झाली का गाडी? हो. त्या गाडीचे शॉक तेवढे चांगले नाही आहेत लेझरचे. तशी आईच्या पेपच्या स्कूटीचे शॉक होते जबरदस्त. तिचे ह्या स्कूटीचे बदलावले तर ते एक वेळ शॉक पण तसे तसे नाही आहेत. खूप धक्के लागले. औषध आहे झोपेची, माहित आहे का? पाणी पाहिजे ना. हाईट चेंज केलं का ना? चालण्याचं वर्ष नव्हतं तो अर्धा हजार तो कवर